2011 मॉडेलची आहे. एकदम सुंदर काम झालेलं आहे. शर्वरी मोटर्स यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद सांगू इच्छितो. शर्वरी मोटर्स मध्ये कस्टमर फक्त गाडी सोडायला येत नाही, तर तो एक अनुभव घ्यायला येतो. त्याची जी जुनी गाडी आहे ती ज्यावेळेस नवीन होईल त्यावेळेस ती कशी दिसेल, तयार होऊन नवीन होते ना त्यावेळेस मात्र ती सगळ्या कुटुंबाला घेऊन येतात. आणि इथं एक सेलिब्रेशन होतं. कधी कधी आम्हाला पण भावना अनावर होतात. त्यावेळेस काही कस्टमर इथं येतात, त्यांची गाडी तयार होते, ते गाडीकडे पाहतात, त्यांच्या डोळ्यात जे अश्रू असतात, आनंद अश्रू आपण जे म्हणतो, ते पाहून तर आम्हाला अंगावर कधी कधी काटे येतात. आमच्या हातून हे काय होतंय. नमस्कार मित्रांनो, आमच्याकडे एक XUV आली ती W8 मॉडेल आहे. 2018चं मॉडेल आहे. गाडी ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला पाहिली नंतर आम्हाला असं पुढं वाटलं नाही की ही गाडी रस्टिंग असेल म्हणून. त्यावेळेस आम्ही गाडी खोलून पाहिली. त्याचं जे सनरूफ होता तो सनरूफ लिकेज होता आणि तो सनरूफ लिकेज असल्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये तिथं थांबवत होतं आणि गाडीमध्ये कुबट वास येत होता. तर ती जागा आम्हाला पूर्णपणे पॅक करायची होती. कस्टमरचं म्हणणं हे पण होतं की सर आम्हाला हा सनरूफ पूर्णपणे काढायचा. मला ते सुद्धा चॅलेंज होतं कारण कंपनीने सनरूफ दिला आणि कस्टमर नको म्हणतोय. त्यावेळेस मात्र लक्षात आलं की या गाडीमध्ये खूप जास्त रस्टिंग आहे. 2018च्या गाडीला जर एवढं रस्टिंग असेल तर विचार करा 2010च्या गाडीला किती असेल. ती गाडी पाहिली. गाडी पाहिल्यानंतर आम्ही कामाला घेतली. त्यावेळेस हळूहळू त्याचे इंटरनल पार्ट काही उघडले गेले तर तिचं सुद्धा आढळलं की तिथं पण खूप रस्टिंग आहे. ज्या ठिकाणी आम्हाला पॅच वर्क करता येत होते तिथं आम्ही पॅच वर्क केले. म्हणजे बरेचसे पार्ट ह्या गाडीमध्ये आम्हाला नवीन टाकावे लागले कारण ते रिपेअर होण्यासारखे नव्हते. आम्ही कस्टमरला हे कन्वे केलं. हे पार्ट जर आता मी रिपेअर केले तर भविष्यात परत ह्याचं वर्ष 2 वर्षाचं परत रस्टिंग चालू होणार आहे. तर कस्टमरने पण ते अग्री केलं. फायनली नवीन पार्ट टाकून ही गाडी ज्यावेळेस आम्ही पेंट केली त्यानंतर ज्यावेळेस ही गाडी आम्ही डिलिव्हरीला आणली त्यावेळेस मात्र आम्हाला एक अनुभव आला आणि तो अनुभव आम्हाला तुम्हाला नक्की सांगायचा आहे. घरामध्ये एक नवीन सदस्य आलाय त्याप्रमाणे कस्टमर सेलिब्रेशन करतो. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन येतो, पूर्ण कुटुंबाला घेऊन येतो, नातेवाईकांना घेऊन येतो, मित्रांना घेऊन येतो. म्हणजे नुसतंच एकटं येत नाहीत की हे सगळ्यांना घेऊन येतात. त्यांची गाडी खूप अभिमानाने दाखवतात. बघा माझी गाडी अगोदर कशी होती आणि आता कशी झाली. हे पाहून अक्षरशः ना आम्हाला असं वाटतं की हा आम्ही जिंकलो.
शर्वरी मोटर्समध्ये आम्ही आमची XCV 500 सोडली होती कामासाठी आणि तर 2,64,000 किलोमीटर रनिंग झालं होतं. गाडीचा मेन प्रॉब्लेम आमचा होता की बॉडीवर्कमध्ये भरपूर रस्टिंग झालं होतं. तर तो काम यांनी भारी केलेला आहे आणि आता रस्टिंगचा कुठेही नामोनिशाण नाही आहे त्याच्यात. आणि जेव्हा कस्टमर जेव्हा स्वतः सांगतो माझी गाडी खरंच चांगली झालेली आहे, त्यावेळेस खरंच आम्हाला आमची कामाची पावती भेटते. असंच शर्वरी मोटर्सवर प्रेम करत राहा. धन्यवाद. थँक्यू शर्वरी मोटर्स.